हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इथे राणी जी आहे तिच्या मनात आता आलेलं आहे, इंद्रजित सर उद्यापासून फॅक्टरीमध्ये जातील कामासाठी, तर त्यांना एक नवीन शर्ट हवा आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की त्यांना एक शर्ट शिवलाच पाहिजे. तर राणीच्या डोक्यात ते येतं आणि ती मशीनकडे येते. जिथे त्या बाईकडे मशीन असते ती तिथे येते आणि बोलते की मी तुमच्याकडे इथे एक शर्ट शिवू शकते का? तर त्यावेळी ती बाई जी आहे ती तिला परमिशन देते. त्यानंतर तर राणी जी आहे ती इंद्रासाठी शर्ट शिवत बसते. इकडे आता इंद्र जो आहे तो झोपलेला असतो आणि आता सकाळ झालेली असते तरी देखील त्याला जाग आलेली नाहीये. तर त्यानंतर आता इथे गोट्या, रतन सगळेजण वस्तीतले 4-5 जण येतात आणि इथे इंद्राचे जी काही बाज आहे ती उचलतात आणि आता त्याला घेऊनच वस्तीच्या एकदम मधोमध येतात. बाज उचलून चालल्यानंतर त्याला जाणवतंय की तो हलतोय. तर आता इंद्रा हळूहळू डोळे उघडून पाहतो, तर त्याला आता सगळं हलल्यासारखं दिसत असतं आणि त्यानंतर आता इथे तो उठूनच बसतो आणि तो बोलू लागतो की "अरे, हे काय करताय तुम्ही? हे सगळं थांबवा आणि मला इथे थांबवा, खाली उतरवा मला." तर त्यावेळी सगळेजण हसतात आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की "हे सगळं काय चाललंय तुमचं नेमकं? मला कळू द्यात नक्की काय चाललंय." तर त्यावेळी आता सगळ्यांच्या तोंडाला कलर वगैरे लागलेला असतो आणि इथे इंद्राला कलर लावण्यासाठी सगळेजण हजर असतात. त्यावेळी 2-3 मुली देखील पाणी घेऊन तिथे रेडी असतात. तर आता इंद्रा बोलतो की "अरे, हे काय?" तर इंद्राला दिसतं की त्याच्या अंगावरती आता बादलीने पाणी ओतणार आहे. त्यावेळी इंद्रा बोलतो की "अरे, तुम्ही कलर खेळा, हे पाणी काय ओततात माझ्या अंगावरती?" तर त्यावेळी तेवढ्यात बोलण्यामध्ये त्या मुलाने इंद्राच्या अंगावरती पाणी देखील टाकलेलं असतं आणि इथे ते सगळेजण त्याचा आनंद घेत असतात. त्यानंतर आता इंद्र जो आहे तो बोलतो की "अरे, हे काय?" तर त्यानंतर सगळेजण बोलतात की "सर, तुम्हाला ना कलर लावण्याचा पहिला मान राणीताईचा आहे." तर त्यावेळी इंद्रा बोलते की "अरे, मग कुठे आहे तुझी राणीताई?" त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की "मी इकडे आहे." असं म्हणत राणी हातामध्ये कलर घेऊन आलेली असते. तिच्या हातात एक बलून देखील असतो आणि तिने त्याच्यात कलर भरलेला असतो. तर आता तोच बलून आता इथे ती इंद्राला फेकून मारणार असते. तर त्यानंतर सगळ्यांचं लक्ष राणीकडे जातं. राणी इथे आलेली आहे. आता इथे वस्तीमध्ये होळी जी आहे ती छानपैकी साजरी होणार आहे. सगळ्यांना कळालं आहे. आता राणीची एंट्री इथे झालेली असते. तर त्यावेळी इंद्रा देखील राणीकडे पाहतो. राणी तेवढ्यातच लगेचच तो बलून त्याच्यावरती फेकून मारते आणि आता इंद्रा देखील इथे सावध होतो. तो देखील तिच्या मागे पळू लागतो. तर आता राणीला देखील वाटतं की आता सर मला पकडतील. तर ती देखील त्याच्या पुढे धावू लागते. वस्तीमधील सगळेजण त्या दोघांकडेच पाहत असतात. त्यानंतर त्या सगळेजण होळीची मजा देखील घेत असतात. त्यानंतर राणी आणि इंद्रा दोघेही जण पुढे गेल्यानंतर इकडे मालतीला कळते की इंद्रा आणि राणी दोघेही जण या सगळ्यांमध्ये सामील झालेले असतीलच. तर आता ते पाहण्यासाठी मालती जी आहे ती आता बाहेर पडणार आहे. इंद्रा आणि राणी दोघेही जण आता एका घराशेजारी येतात आणि त्याच वेळी इंद्रा राणीला पकडतो आणि आता म्हटल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर इंद्रा राणीला कलर लावतो. ज्यावेळी इंद्रा राणीला कलर लावत असतो त्याच मोमेंटला तिथे ही मालती येऊन थांबते आणि त्यावेळी तिची नजर राणीवरती पडते आणि त्यावेळी तिचा प्रचंड संताप होतो. ती ओरडते की "इंद्रा, हे सगळं काय चाललं आहे? तुला कळतंय ना तू काय करतोय? या वस्तीतल्या लोकांसोबत तू होळी खेळतोयस? तुला वाटत नाही का ह्यांची लायकी नाही आहे तुझ्याबरोबर कलर खेळण्या इतकीही?" तर त्यावेळी आता सगळेजण हे वस्तीतली लोक ऐकायला लागतात की मालती मॅडम अशा का बोलत आहेत. तेवढ्या तिथे आबा देखील येतात आणि आबा मालतीला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी आबा सांगू लागतात की "हे बघ मालती, आता आपण वस्तीमध्येच राहतो आहे आणि आपण त्यांच्यातलेच एक झालो आहे. त्यामुळे प्लीज त्यांची कोणाची लायकी इथे काढू नकोस." त्यानंतर आता मालती बोलत असते की "हे काय दिवस आलेत माझ्यावरती आणि हे दिवस कधी जातील?" तर आता मालतीला त्याचा पश्चाताप होत असतो. त्यानंतर तरी देखील या सगळ्यांसमोर मालती इंद्राला म्हणत असते की "हे बघ इंद्रा, तू त्यांच्यातला एक नाही आहेस, त्यामुळे तू त्यांच्यामध्ये कलर खेळणार नाहीस." तर आता आबा बोलत असतात की "हे बघ मालती, या आधीही फॅक्टरीमध्ये आपण या कामगारांसोबतच होळी खेळायचो. त्यावेळी ते वेगळे नव्हते, इथेही तीच माणसं आहेत. त्यामुळे
कलर खेळण्यापासून तू आम्हाला थांबवू शकत नाही असं म्हणताच आता आबा जे आहे ते मालतीला समजावू लागतात, पण मालती आबांचा एक शब्द देखील ऐकून घेत नाही. तर आता मालती बोलते की तुम्ही बोलात म्हणजे आता सगळा काही निर्णय तुमचाच असेल ना. तर आता आबा लगेचच तिथून कलर घेतात आणि तिच्या तोंडाला लावतात आणि बोलतात की चल आता होळी खेळण्यात सामील हो. पण मालती त्यांचं काहीही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. तर त्यावेळी आबा सगळ्या लोकांना सांगतात की हे पहा, मालतीच्या मनाचं वाईट वाटून घेऊ नका. मालती जे काही बोलती आहे त्याचं वाईट वाटून घेऊ नका. तिच्या मनात असं काही नसतं आणि मी तिला समजावून सांगतो. त्यामुळे तुम्ही आता होळी जी आहे ती सेलिब्रेट करा आणि एन्जॉय करा. तर त्यानंतर मालती आतमध्ये गेल्यानंतर राणी आबांना विचारते की आबा आम्हाला सांगा ना, खरंच नक्की आम्ही कलर खेळलो तर चालेल ना. तर तेव्हा आबा बोलतात की हे बघ राणी, तू काळजीच करू नको आणि तुला माहिती आहे ना मालतीचा राग थोडा वेळ असतो आणि मी तिला समजावू शकतो. तर आता राणी बोलते की ठीक आहे आबा. तर आता इंद्रा आणि राणीला आबांनी तर परमिशन दिलेलीच असते. तर त्यावेळी राणी जी आहे ती लगेचच कलर घेते आणि बोलते की आता मी ही हुकुमाची राणी आहे, तर तुम्हाला मीच पहिला कलर लावणार असं म्हणत आता राणी इंद्राला कलर लावते आणि सगळ्यात अगोदर कलर तीच लावते. त्या दोघांचा एकमेकांना कलर लावून झाल्यानंतर रतन तिथे येतो आणि बोलतो की तुमच्या दोघांचं झालं असेल तर आम्हीही लावू का तुम्हाला कलर असं म्हटल्यानंतर राणी बोलते की अरे काय आहे रतन. तर आता इथे रतन राणीला आणि इंद्राला कलर लावू लागतो. आता सगळेजण एकत्र येतात आणि एकमेकांना कलर लावू लागतात. इकडे आता राणी आणि इंद्रा कलर खेळून झाल्यानंतर आतमध्ये येतात. थोड्याच वेळाने राणी बोलते की सर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलते की माझ्यासाठी सरप्राईज. तर त्यावेळी लगेचच ती डोळे झाकायला सांगते आणि थोड्या वेळाने तो शर्ट समोर पकडते आणि बोलते की आता डोळे उघडा. तर इंद्रा बोलते की अरे वा, किती छान आहे हा. तर राणी बोलते की मी शिवला आहे सर, फक्त तुमच्यासाठी. तर त्यानंतर तो शर्ट पाहून इंद्रा खुश होतो. राणी सांगू लागते की उद्या फॅक्टरीमध्ये जाताना हा शर्ट तुम्ही घालून जावा असं मला वाटतं. तर आता राणी इंद्राला सांगते की सर हा शर्ट तुम्हाला येतोय की नाही एकदा चेक कराल का प्लीज. तर आता इंद्रा तो शर्ट ट्राय करण्यासाठी पहिला शर्ट काढून टाकतो आणि दुसरा शर्ट घालायला घेतो. त्यावेळी राणी लगेचच डोळे झाकते आणि इकडे इंद्राचा शर्ट घालून झालेला देखील असतो. तो बोलतो की राणी तू जर अशीच पाठ फिरून उभी राहिलीस तर तुला कसं दिसणार की शर्ट बरोबर आलाय की नाही, बघ बरं आता एकदा. तर त्यावेळी राणी जी आहे ती लगेचच हळूहळू डोळे उघडते. तिला वाटतं की कदाचित कुठेतरी हुकला असेल, काहीतरी चुकलंच असेल. तर आता ती डोळे उघडून पाहते तर शर्ट एकदम परफेक्ट बसलेला असतो. तर त्यावेळी ती खुश होते आणि बोलते की अरे शर्ट तर एकदम परफेक्ट आला आहे. पण ना अरे यार, मी ही गुंडीच लावायची विसरले. थांबा, मी आत्ता ती गुंडी तुम्हाला लावून देते असं म्हणत आता ती सुई धागा घेते आणि एक बटन घेते आणि ते बटन आता इंद्राला इथे लावून देण्याचा प्रयत्न करू लागते. तिची हाईट देखील पुरत नसते. तर लगेच ती पायाखाली एक छोटासा पाट घेते आणि इंद्राला लावून देते. त्यावेळी इंद्रा खुश असतो कारण राणी त्याच्या अतिशय जवळ आलेली असते आणि आता ती जवळीकता त्याला आवडायला लागलेली असते. तर आता इथे राणी ही ते बटन लावून झालेलं असतं. राणी ही खुश झालेली असते कारण तिने शिवलेला शर्ट सरांना एकदम परफेक्ट आलेलं असतं आणि छान देखील दिसत असतो. तर आता पुढील भागात इंद्रा आणि कामगार जे आहेत ते वस्तीतली लोक सगळेजण फॅक्टरीमध्ये आलेले आहेत. त्यावेळी विक्रांत बोलतो की हा इथे काय करतोय. त्यावेळी तो बोलतो की मीही आलोय फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी. तर त्याचवेळी आता इथे हा विक्रांत जो आहे तो केटीला आवाज देतो आणि लगेचच तो कामगारांचा ड्रेस हातात घेतो आणि बोलतो की आता हीच तुला ड्युटी असणार आहे आणि हेच तुला काम करावं लागणार आहे. तर आता त्याचं म्हणणं असं आहे की सगळ्या कामगारांसोबत तूही तेच काम करायचं जे बाकीचे करतायत. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, मला मान्य आहे. आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.